पुण्यामधील 21 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दलचे आदेश दिलेले आहेत। अपघात प्रकरणामध्ये पोलिसांवरती गंभीर आरोप झाल्यानंतर हे बदलीचे आदेश देण्यात आलेले आहेत। सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची बदली झाली आहे। पुण्यामधनही मोठी अपडेट येते। पुण्यामधल्या बिल्डर पुत्र पोर्श कार दुहेरी बळी प्रकरणानंतर आता ही मोठी अपडेट आहे। पुण्यामधील 21 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली झालेली आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याविषयीचे आदेश दिलेले आहेत। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। बालाजी, मोठी घडामोड, 21 पोलीस अधिकाऱ्यांची बदली होतीये, कोणकोणती नावे आहेत यामध्ये? नक्कीच यामध्ये मोठी घडामोड आहे। पोलिसांनी खरं तर खूप मोठी कारवाई केली आहे, कारण या पोर्श प्रकरणामध्ये पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आलेले होते। पोलीस अल्पवयीन आरोपीला आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा झालेला होता। त्यानंतर पुणे पोलिसांनी आता ही कारवाई केलेली आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी तब्बल 21 अधिकाऱ्यांची शहरांतर्गत बदली केलेली आहे, कारण काल जो अशफाक मकानदार आहे, जो या सगळ्या प्रकरणामध्ये होता, तो सुद्धा पुणे पोलिसांसाठी वसुली करायचा असं तपासात समोर आलेलं होतं। त्यामुळे पोलीस पहिल्या दिवसापासून यामध्ये सहभागी आहेत का अशी शंका येत होती। त्यामुळे हे पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे। गुरु, धन्यवाद बालाजी या सविस्तर माहितीसाठी। Thank you.